नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा आपले हिस्ट्री अँड सोशलॉजी ऑनलाईन स्टडी या चॅनलवरती आपलं पुनश्च एकदा स्वागत. कालच्या लेक्चरमध्ये आपण ग्रामीण भाग आणि या ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना हा भाग संपवला होता. आज आपण पाहूया नागरी विकासाच्या योजना. नागरी विकासाच्या योजना नगर अथवा शहर, आणि मग असं हे जे नगर आहे, जे शहर आहे, या शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये विविध प्रकारच्या योजना या ठिकाणी हाती घेतल्या जात आहेत, जेणेकरून शहरामध्ये निर्माण होत असलेल्या वाहतुकीच्या समस्या आपण म्हणूया, या कशा आपल्याला दूर करता येतील, किंवा नागरी जीवन पद्धतीतील येत असलेल्या अडीअडचणी कशा दूर करता येतील, या दृष्टिकोनातून नागरी विकासाच्या अनेक योजना या ठिकाणी हाती घेतलेल्या दिसत आहेत. यामधून पहिली योजना आहे स्वर्ण चतुष्कोण योजना 1998. स्वर्ण चतुष्कोण योजना 1998. तर पहा, 1998 ला स्वर्ण चतुष्कोण योजना या ठिकाणी हाती घेण्यात आली. तर पहा, 1998 ला केंद्र सरकारनं भारतामधील जी महत्वाची 4 मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, भारतामधील सर्वात मोठी जी 4 महानगरं आहेत, दिल्ली आहे, मुंबई आहे, चेन्नई आहे, कलकत्ता आहे, ही जी भारतामध्ये अस्तित्वात असलेली जी 4 महानगरं आहेत, या महानगरांना जोडणाऱ्या महामार्गाची घोषणा 1998 मध्ये या ठिकाणी करण्यात आली. आणि अशा या महानगरांना जोडणाऱ्या योजनेचं काम त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे या ठिकाणी दिलं. आता पहा, ही जी स्वर्ण चतुष्कोण योजना जी होती 98 ची, जी की देशाच्या 4ही भागांना जोडणारे 2 महामार्ग विकसित करणं होतं. देशाच्या 4ही भागांना जोडणारे 2 महामार्ग विकसित करणं होतं. त्याचबरोबर देशामध्ये जी काही महत्वाची बंदरं आहेत, या देशामध्ये असलेल्या महत्वाच्या बंदरांना किंवा महत्वाच्या बंदरापर्यंत जलद वाहतुकीची सोय करणं, हेही उद्दिष्ट आपण म्हणूया की या चतुष्कोण योजनेमध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलं. आणि या पद्धतीनं मग 1998 पासून हे काम हाती घेण्यात आलं. जानेवारी 2008 पर्यंत या चतुष्कोण योजनेमध्ये जी 4 महानगरं या ठिकाणी जोडली जाणार होती, ते एकूण अंतर जर आपण पाहिलं तर 7300 किलोमीटरचं होतं. तर 2008 जानेवारी पर्यंत या 7300 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचं जवळपास 1/4 काम या ठिकाणी पूर्ण झालं. म्हणजे या कामाला मोठी गती प्राप्त झाली. 10 वर्षामध्येच 7300 किलोमीटर पैकी 1/4 काम 2008 मध्ये या ठिकाणी पूर्ण झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या पद्धतीनं ही 4 शहरं एकमेकाला जोडणं, देशाच्या 4ही भागांना जोडणारे हे 2 महामार्ग या ठिकाणी विकसित करणं, या पद्धतीनं या ठिकाणी काम सुरू झालेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर आहे मेट्रो रेल्वे. आता पहा, मेट्रो रेल्वे भारतामध्ये सर्वप्रथम आपण म्हणूया की 2002 मध्ये दिल्ली शहरामध्ये या ठिकाणी मेट्रो रेल्वे सुरू झाली.
जी की मेट्रो जमिनीवर आणि जमिनीच्या खाली या ठिकाणी मेट्रो धावायला लागल्या आणि यामधून मग भारतामधील शहरामध्ये किंवा भारतीय शहरामधील विशेषतः महानगरामधील वाहतूक व्यवस्थेमध्ये आपण म्हणूया की बदल घडायला लागला. तर महानगरामधल्या वाहतूक व्यवस्थेमध्ये या ठिकाणी जो बदल या ठिकाणी घडायला लागला, यामध्ये आपल्याला सांगता येतं की दिल्ली शहरामध्ये मेट्रो सुरू झाली. देशामध्ये प्रथम आपण म्हणूया कलकत्ता शहरामध्ये या ठिकाणी मेट्रो सुरू झाली. मुंबई जी की महाराष्ट्राची राजधानी आहे आणि देशाची आर्थिक राजधानी आहे, अशा मुंबईमध्ये 2014 मेट्रोचा प्रारंभ झाला. या मेट्रोमुळे आपण म्हणूया शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठं योगदान या मेट्रो व्यवस्थेनं दिलं किंवा मोठे बदल या ठिकाणी झाले. आणि यामधून मग शहरातील वाहतूक ही अतिशय जलद गतीनं या ठिकाणी व्हायला लागली. म्हणजे शहरी भागातील वाहतूक अतिशय जलद गतीनं आणि शिस्तबद्धपणं या मेट्रो रेल्वेमुळे या ठिकाणी होत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुत्थान मिशन. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान मिशन. तर पहा, नागरी भागाचा चेहरामोहरा बदलणारी ही जी योजना आहे, ही योजना आली 2005 मध्ये. नागरी भागाचा, शहरी भागाचा चेहरामोहरा बदलणारी ही योजना 2005 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेमधून देशभरामध्ये आपण म्हणूया जे प्रमुख रस्ते आहेत, जी सार्वजनिक वाहतूक आहे, पाणी पुरवठा आहे, सांडपाणी आहे, त्याचबरोबर मलनिस्सारण आहे, मलनिस्सारणाची व्यवस्था आहे, गरीब वस्ती विकास सुधारणा आहे, या सर्वच कामांना आपण म्हणूया की जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुत्थान मिशनच्या मार्फत या ठिकाणी चालना देण्यात आली. रस्ते असतील, सार्वजनिक वाहतूक असेल, पाणी पुरवठा असेल, सांडपाणी आले असेल, मलनिस्सारणाची व्यवस्था असेल, गरीब वस्तीमध्ये विकास घडवून आणणं असेल, या सर्वच योजनांना, या सर्वच कार्यक्रमांना आपण म्हणूया की जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुत्थान योजनेमधून या ठिकाणी चालना मिळालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे साधारणतः नागरी विकासाच्या योजनेमध्ये आपल्याला या 3 योजना सांगता येत आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा मुद्दा आहे संपर्क साधने, संपर्क माध्यम. एकमेकाशी संपर्क साधणं, संवाद साधणं आणि त्यासाठी या ठिकाणी निर्माण झालेली माध्यम. आणि या माध्यमामध्ये आपल्याला पाहायचं ते आहे टपाल खाते. टपाल खाते सध्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला म्हणावं तशी अनुभूती आपण म्हणूया या टपाल खात्याच्या संदर्भामध्ये येत नाही. कारण की तुमचं हे युग आयटीचं युग आहे, माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये आता मोबाईल आहे. या मोबाईलद्वारे आपण व्हॉट्सअप करतोय, SMS करतोय, मेल करतोय. या बाबीमधून सध्या संदेशाचं वहन या ठिकाणी होत आहे. परंतु खऱ्या अर्थानं भारतामध्ये एकमेकांच्या संदेशाचं वहन या ठिकाणी सुरू झालं ते टपाल खात्याच्या मार्फत. आणि असं हे भारतामधलं टपाल खातं 1766 मध्ये इंग्रजांनी भारतामध्ये सुरू केलं. 1766 मध्ये भारतामध्ये इंग्रजांनी टपाल खातं या ठिकाणी सुरू केलं. असं हे टपाल खातं जर आपण पाहिलं तर आता या टपाल खात्याला 2.5 शतकं उलटून गेलेली आहे. एकेकाळी पत्राची देवाणघेवाण करणारं हे एकमेव स्वरूपाचं माध्यम होतं, जे की पोस्ट खातं होतं.
एकमेकाच्या पत्राची देवाणघेवाण या ठिकाणी करायचं, पत्रव्यवहार या ठिकाणी करायचा. असं हे टपाल खातं आणि 21वे शतक जर आपण पाहिलं तर 21व्या शतकामध्ये टपाल खात्यामध्ये मोठी बदल झाले आणि या 21व्या शतकामध्ये टपाल खात्यानं आपली कात टाकली, आपली मरगळ या ठिकाणी दूर केली. आता टपाल खातं फक्त पत्रांची देवाणघेवाणच या ठिकाणी करत नाही, तर सध्याच्या टपाल खात्यानं आर्थिक क्षेत्रामध्येही पदार्पण केलेलं आहे. आर्थिक क्षेत्रामध्येही यांनी पदार्पण केलेलं आहे. ही आर्थिक क्षेत्र आणि यामधलं पोस्ट खात्याचं पदार्पण जर आपण पाहिलं तर पोस्ट खात्याच्या वतीनं सध्या बचत खातं सुरू आहेत, पोस्टाच्या मुदत ठेव योजना आहेत, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आहे ज्याला की PPF असं म्हटलं जातं. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी PPF आहे. किसान विकास पत्र आहे, सुकन्या समृद्धी खातं आहे. या सर्व योजना जर आपण पाहिल्या तर या सर्व योजना आर्थिक दृष्टिकोनातून असलेल्या योजना आहेत. म्हणजे सध्याचं पोस्ट खातं फक्त पत्राची देवाणघेवाण करत नाही, तर आर्थिक व्यवहारही या ठिकाणी करत असलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये ऑगस्ट 2008 पर्यंत 23,557 पोस्ट ऑफिसचं रूपांतर कोर बँकिंग सोल्युशन मध्ये करण्यात आलं. ऑगस्ट 2018 23,557 पोस्ट ऑफिसचं रूपांतर कोर बँकिंग सोल्युशन मध्ये या ठिकाणी करण्यात आलं. आणि यामधून मग ठिकठिकाणी ATM मशीन्स सुरू झाल्या, ऑटोमोटेड टेलर मशीन ATM सुरू झाल्या, अथवा आपण म्हणूया युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया यांची जी म्युच्युअल फंड संबंधितची उत्पादनं आहेत, ही म्युच्युअल फंडाची उत्पादनं ग्राहकापर्यंत पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आपल्याला दिसत आहे. म्हणजे ग्राहकापर्यंत म्युच्युअल फंड पोहोचवण्याचं काम या ठिकाणी पोस्ट खातं करत असलेलं दिसतं. हा आर्थिक व्यवहारच आहे. त्यानंतर आणखीन एक आर्थिक बाब आपल्याला सांगता येते, ती आहे परदेशातून भारतात एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवायच्या यंत्रणेत पोस्ट खातं महत्वाची भूमिका बजावत असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे परदेशातील व्यक्ती भारतातील व्यक्तीला पैसे हे पोस्ट खात्याच्या मार्फत या ठिकाणी पाठवत असलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे हा आर्थिक व्यवहारही या ठिकाणी महत्वपूर्ण असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे या सर्व बाबी आपण म्हणूया आर्थिक बाबी असलेल्या आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर या पोस्टामध्ये आणखीन एक नवीन योजना या ठिकाणी आली विद्यार्थी मित्रांनो, ज्याला की आपण स्पीड पोस्ट असं म्हणतोय. ही योजना 1986 पासून आली, स्पीड पोस्ट. आता पोस्टानं 1986 ला ही जी स्पीड पोस्ट सेवा सुरू केली, या सेवेनं पोस्टाचा चेहरा मोहरा बदललेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या स्पीड पोस्टच्या माध्यमातून दर महिन्याला सुमारे 3 कोटीपेक्षा अधिक पत्र आणि पार्सल पाठवली जातात. दर महिन्याला 3 कोटीपेक्षा जास्तीची पत्र आणि पार्सल दर महिन्याला या ठिकाणी पाठवली जात आहेत. अशा या स्पीड पोस्टच्या माध्यमातून आपण जर पत्र पाठवलं तर पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीला त्याच्या मोबाईलवरती पत्र पोहोचल्याचा SMS या ठिकाणी पाठवला जातो. म्हणजे मी एखाद्या व्यक्तीला स्पीड पोस्टच्या आधारे जर पत्र पाठवलं तर त्या व्यक्तीला पत्र मिळाल्यानंतर मला ते पत्र त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं असा SMS या ठिकाणी येतो. आणि त्यामुळे काय घडलं तर पोस्ट सेवेची अधिक विश्वसनीय आणि गतिमानता या ठिकाणी निर्माण झाली. कारण की तिथं पत्र पोहोच झालं की तुम्हाला त्या प्रकारचा SMS देतोय, त्यामुळे विश्वास पोस्ट खात्यावरती मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.
आणि स्पीड पोस्टमुळे पत्र पोहोचण्याची गतीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाली. आता एवढ्यावरच या ठिकाणी पोस्ट खातं थांबलेलं नाही, तर सध्या आपण या पोस्टाच्या जोडीला आपण म्हणूया पासपोर्ट सुविधाही उपलब्ध आहे. म्हणजे आपण जो पासपोर्ट काढतोय हा पासपोर्ट आपल्याला पोस्टाच्या मार्फत सध्या मिळतोय. पोस्ट ऑफिसमध्ये आता पासपोर्ट उपलब्ध असलेल्या सुविधाही निर्माण करण्यात आलेल्या आहेत. या पासपोर्ट सुविधेबरोबरच व्यावसायिक पार्सल आहे, कॅश ऑन डिलिव्हरी आहे, लॉजिस्टिक्स पोस्ट आहे, हवाई माल वाहतूक आहे. याही क्षेत्रामध्ये आपण म्हणूया की पोस्ट खात्यानं या आधुनिक कालावधीमध्ये या ठिकाणी गती घेतलेली आपल्याला दिसून येते. आता मुळामध्ये पोस्टाचं खऱ्या अर्थानं कार्य काय होतं, तर पूर्वीच्या काळी पत्राची देवाणघेवाण करण्याचं कार्य पोस्टाचं पूर्वीच्या काळात होतं. आणि मग असं जे पत्र पाठवलं जात होतं, असं हे पत्र त्यावर छापील मजकूर पाठवताना पत्राची घडी घालणं, त्यावरती मजकूर लिहिणं, ते पाकिट चिटकावणं, त्यावरती तिकीट चिटकावणं, त्यावरती पत्ता चिटकावणं, या सगळ्या बाबी या ठिकाणी ग्राहकाला कराव्या लागत होत्या. परंतु सध्याचं पोस्ट खातं जर आपण पाहिलं तर या सर्व गोष्टी स्वतः जादा शुल्क आकारून स्वतः पोस्ट खातं या ठिकाणी करतं. म्हणजे ते पत्र चिटकावण्याचं काम, त्यावरती स्टॅम्प चिटकावण्याचं काम, आपण त्यांना पत्ता सांगितल्यानंतर तो छापील स्वरूपामध्ये त्यावर छापण्याचं काम, हे सध्या पोस्ट खातं जादा शुल्क आकारून या ठिकाणी स्वतः करत असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याचा फायदाही पोस्ट खात्याला या ठिकाणी झाला आणि त्यामधून म्हणूया आपण पोस्टाचा व्यवसाय या ठिकाणी वाढत असलेला दिसतो. पोस्ट खाती जर आपण पाहिली तर आपण म्हणूया की 1,55,000 पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून 1,55,000 पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आपण म्हणूया की विविध बिले, राखी पौर्णिमेच्या राख्या, दिवाळीची शुभेच्छा पत्र, या सर्वच सुविधा ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम 1,55,000 पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून या ठिकाणी होत असलेलं दिसतं. एवढ्या पुरतच पोस्टाचं कार्य आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. तर 2016 पासून ऋषिकेश आणि गंगोत्री या ठिकाणाहून गंगाजल ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. ऋषिकेश आणि गंगोत्री या ठिकाणचं गंगाजल ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम 2016 पासून या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्या प्रकारची सेवा 2016 पासून पोस्ट खात्यानं हाती घेतलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे स्पीड पोस्टच नव्हे तर विविध स्वरूपाचे तांत्रिक बदल या ठिकाणी पोस्ट खात्याने केलेली दिसत आहेत. यामध्येच आणखी एक सुविधा त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ती आहे तिकीट संग्राहकासाठी सेवा. तिकीट संग्राहक, तर पहा काही व्यक्तींना तिकिटाचा संग्रह करण्याची सवय असते, छंद असतो. आणि यामधून मग असे हे जे संग्रहक आहे जे की तिकिटाचा संग्रह करतायत, अशांसाठीही काही सुविधा या पोस्ट खात्याच्या मार्फत या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. या तिकीट संग्रहकासाठी विशेष स्वरूपाच्या योजना या ठिकाणी पोस्टाच्या मार्फत राबवल्या जात आहेत. आणि त्या 80 पोस्ट ऑफिस मधून पोस्ट शॉप नावाची योजना या संग्राहकासाठी पोस्ट खात्याने सुरू केलेली आहे. पोस्ट शॉप यामधून बघा आपण म्हणूया स्वतःचे छायाचित्र वापरून स्टॅम्प तयार करणं, स्वतःचं छायाचित्र वापरून स्टॅम्प तयार करणं, अशांसाठी नवीन तिकीट विक्रीसाठी उपलब्ध करणं, असा हा जो संग्रहक वर्ग आहे जो की तिकिटाचा संग्रह या ठिकाणी करतोय, टपाल तिकीट या ठिकाणी आपल्या संग्रहित ठेवतोय, तो त्याला त्या प्रकारचा मोठ्या प्रमाणात छंद आहे. अशा ग्राहकांसाठी, छंद जोपासणाऱ्या ग्राहकांसाठी आपण म्हणूया उत्कृष्ट आणि कलात्मक दृष्टीची तिकीट या ठिकाणी छापली जात आहेत. उत्कृष्ट आणि कलात्मक स्वरूपाची
तिकीटं या ठिकाणी छापली जात आहेत, कलात्मक तिकीटं, जी की त्याच्या संग्रहित या ठिकाणी ठेवता येतील. यामधून एप्रिल 2017 ते मार्च 2018, एप्रिल 17 ते मार्च 18 या वर्षामध्ये पोस्ट विभागानं विविध विषयाच्या संदर्भातील 50 तिकीटं या ठिकाणी छापलेली आहेत. आता विविध विषयाची जी 50 तिकीटं या ठिकाणी त्यांनी छापलेली आहेत, त्यामध्ये आपल्याला सांगता येतं मेघालय या ठिकाणी असलेली गुफा आहे, दुर्मिळ पक्षी आहेत, रामायण आहे, महाभारत आहे, भारतातील खाद्यपदार्थ आहेत, घरटी आहेत, विविध पक्षाची असलेली घरटी आहे, कलात्मक स्वरूपाची विहीर आहे जी की गुजरातमध्ये तिला राणी की बाव असं म्हटलं जातं. कलात्मक स्वरूपाची ती विहीर आहे. हातपंखे आहेत, सूर्यमाला आहे. भारतामध्ये विविध शिरोभूषण वापरले जात आहेत. शिरोभूषण म्हणजे डोक्यावर घालायची, यामध्ये पगडी असेल, साधी टोपी असेल, त्याला शिरोभूषण असं म्हटलं जातं. किंवा आपण चंपारण्य, महात्मा गांधींनी जो चंपारण्याचा सत्याग्रह केला, या चंपारण सत्याग्रहाच्या शताब्दीच्या संदर्भामधील तिकीटं असतील, ही सर्वच कलात्मक स्वरूपाची अशी 50 तिकीटं पोस्ट खात्याच्या मार्फत छापण्यात आली, जेणेकरून ज्यांना तिकीट संग्रहित करण्याचा छंद आहे तो त्यांनी जोपासावा, त्यांना ती उपलब्ध व्हावी. असं हे पोस्ट खातं जर आपण पाहिलं तर 40 देशामध्ये भारतीय दूतावासाच्या माध्यमातून रामायणा संदर्भातील तिकीटं प्रकाशित करण्यात आलेली आपल्याला दिसत आहे. 40 देशामध्ये भारतीय दूतावासाच्या मार्फत रामायणा संदर्भातील तिकीट प्रकाशित करण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हणूया की या पद्धतीनं या ठिकाणचं संपर्क साधनामध्ये हे जे पोस्ट खातं आहे, या पोस्ट खात्यानं काळाबरोबर बदल करत स्वतःमध्ये परिवर्तन केलं आणि त्यामधून स्पीड पोस्ट सारखी योजना त्या ठिकाणी आणलेली आपल्याला दिसून येते. विविध प्रकारच्या पार्सल सुविधा या ठिकाणी आणलेल्या दिसून येत आहेत. एवढंच नव्हे तर अनेक प्रकारच्या आर्थिक क्रिया ही या ठिकाणी हे पोस्ट खातं पार पाडत असलेलं दिसतं. असं हे पोस्ट खातं जर आपण पाहिलं तर त्याच्या आर्थिक योजना जर आपण पाहिल्या तर बचत खातं आहे, मुदत ठेव योजना आहे, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आहे ज्याला की पीपीएफ असं म्हणतो, किसान विकास पत्र आहे पोस्टाचं, सुकन्या समृद्धी खातं आहे, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आहेत ज्याला की NSC असं म्हटलं जातं, किंवा विमा आणि पेन्शनच्या योजनाही आहेत. नॅशनल पेन्शन स्कीम आहे, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे, भारतीय पोस्ट पेमेंट्स बँक आहे. या सर्व विमा आणि पेन्शनच्या योजना आहेत. किंवा टपाल वाहतुकीच्या संदर्भातील योजना जर आपण पाहिल्या तर यामध्ये आपल्याला सांगता येतं की स्पीड पोस्ट आहे, पासपोर्ट सुविधा आहे, व्यावसायिक पार्सल आहे, कॅश ऑन डिलिव्हरी आहे, लॉजिस्टिक पोस्ट आहे, हवाई माल वाहतूक आहे. हे सगळं वाहतुकीच्या संदर्भामध्ये आहे. तर पोस्टाच्या संगणकीय सेवाही या ठिकाणी आहेत. सार्वभौम सुवर्ण रोखे आहे, इलेक्ट्रॉनिक इंडियन पोस्टल ऑर्डर आहे, ई डाकघर आहे, ई डाक आहे, ई पेमेंट पोर्टल आहे, मोबाईल ऍप आहे. या सर्वच पोस्टाच्या योजना या ठिकाणी कार्यान्वित झालेल्या दिसत आहेत. म्हणजे काळानुसार पोस्टानं आपल्यामध्ये परिवर्तनही या ठिकाणी केलेलं दिसतं. या पद्धतीनं आपल्याला नागरी विकासाच्या योजना आणि संपर्क साधनामध्ये पोस्ट या ठिकाणी सांगता येईल. या ठिकाणी थांबूया.